माझ्यासोबत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू आहेत, धनंजय देशमुख। एक व्हिडिओ व्हायरल होते ज्यामध्ये सुदर्शन घुले आणि राजेश पाटील एका हॉटेलमध्ये बसतात। कसं बघता याकडे? आम्ही अगोदर बसलेलो होतो तिथं हॉटेलमध्ये, तर त्यांची काय चर्चा झाली असेल ते तपासा आणि ती कळल की त्यांनी काय बोललेत हे जे झालेली घटना आहे त्याच्यावर, त्याप्रमाणे त्यांना दिशा ठरल पुढची। मात्र सुरुवातीला ते आले त्याच्या आधीच तुम्ही त्या हॉटेलमध्ये बसलेले त्या CCTV मध्ये आढळून येतात। तुम्हाला काय इशारा म्हणून त्यांनी बोलून घेतलं? नाही, मला बोलवलं नव्हतं। मी आणि माझे मित्र संदीप नायकवाडे आणि नितीन भांगे हे आम्हाला थोडं चर्चा करायची होती म्हणून आम्ही आलतो। मग त्याच्यानंतर पाटील साहेबांनी ते दोघं आले आणि मला त्यांनी बोलून घेतलं तिथं। बाकी मग आम्ही अगोदरच बसलेलो होतो म्हणून आम्हाला माहीत नाही। मग ते आले आणि निघून पण गेले। मग त्यांची काय चर्चा झाली किंवा बाहेर काय चर्चा झाली मला काही सांगता येणार नाही। जवळपास 3 ते 4 मिनिट तुम्ही त्यांच्या टेबलवर बसला होता। त्यावेळेस झालं की परवा भांडण झाले, मग सोनूने कंपनी ऐकत नव्हती का हे ते असं चालू होतं। तर मी म्हणलं त्यांचे वाद होते पण मिटले, आम्हीच पाठवलं म्हणलं त्यांना। हे जे आरोपी आहेत PSI शिंदे साहेबांना फोन करून आम्हीच तिथं बोलून घेतलं होतं आणि आम्हीच त्यांच्यासोबत पाठवलं ते, एवढं बोललो। बाकी त्यांना तो दुसऱ्यांना काही बोलण्याचा संबंध पण। राजेश पाटील का शिंदे? राजेश पाटील त्यांनाच बोललो आणि लगेच उठून मग आम्ही बसलोत। मग आम्ही पुन्हा 15-20 मिनिटं अर्धा तास बसलो त्याच टेबलला दुसऱ्या संदीप भैयान आम्ही। त्यावेळेस आम्हाला कल्पना नव्हती काय हे विषय होणार आहे वगैरे असं। पुढची ही माहिती नव्हती? नाही, काहीच नव्हतं। मी गेलोच नसतो ना किंवा सावध राहिलो असतो ना त्या दिवशी। काहीच नव्हतं आपल्या मनात, काहीच नव्हतं, त्याच्यामुळे काही मनात पण नाही आलं। तुम्ही काय चहा वगैरे घेतला होता त्या हॉटेलमध्ये? आम्ही चहा घेतला होता। आम्ही चहा आधीच सांगितला होता इकडं, मग साहेबांनी येताना चहा सांगितला होता, मग चहा घेतला, त्याचं बिल पण मी दिलं। मला काही ह्या संदर्भात माहीत नव्हतं की उद्या हाच आपला घात करणार आहे आणि त्या संदर्भात काही बोलणं पण नाही झालं। फक्त पाटील साहेबांना म्हणलो मी की जे भांडण झालं तिथलं ते मिटलं, आता काही विषय नाही त्याचा राहिलेला। म्हणजे 6 तारखेला झालेलं भांडण येतं झालं तर ना भांडण छोटंसं, ते मिटलंय म्हणलं आणि काही नाही, आमच्या मनात काहीच नव्हतं। यास जिथं जे काही चर्चा तुम्ही जाण्याआधी ते करत होते, नंतर तुम्हाला तिथं बोलून घेतलं, याची चौकशी झाली पाहिजे या दोघांच्या चर्चेची? 100% होणार, चौकशी होईल ते आणि त्याच्यातून काय बोलणं झालं त्यांचं ते पण पुढे येईल। नक्कीच हे धनंजय देशमुख होते, हे ऑलरेडी त्या हॉटेलमध्ये जाऊन बसले होते। काही वेळानंतर तिथं आरोपी सुदर्शन घुले आणि त्यानंतर निलंबित पोलीस अधिकारी राजेश पाटील या ठिकाणी होते। मात्र या दोघांचीही चौकशी झाली पाहिजे असं आता धनंजय देशमुख बोलताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन विनोदसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, मसाजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।